इकडे या साईडला बघू शकता कुरुसवाडकरांचा बलमा, म्हातारा बलमा फायनलसाठी पात्र झालाय. सेमीला चांगली लढत दिली, निकाल पेंडिंगला होता आणि निकाल मिळालेला आहे. विचारूया, सांगा एकदा मला नाव. मला वाटतं आपली पहिली मुलाखत कोणगावला झालेली आहे भिंगी सोबत. आता भरपूर दिवसानंतर मुलाखत होतो म्हणून माहिती सांगा तुमची. माझं नाव मारूफ पटेल आहे आणि शर्यत क्षेत्रात आमची गाडी म्हणजे जफर जहूर पटेल कुडूसवाडा हे नावाने पळते. आणि हा जो आमचा बलमा बैल आहे, ह्या बैलांनी 2018-19मध्ये खूप म्हणजे गाल गाजवलेलं बैल आहे. जसं की त्यावेळेस तेजा पळायचा, DSP वाल्यांची बैला पळायची आणि सोनारपाड्याचा सोन्या, विंदनेचा वश्या, हे जेवढे पण बैला होती त्यांना सर्वांना हरवलेलं बैल आहे. पण मधला पिरियड जे लॉकडाऊनचा पिरियड आला ते पिरियडमध्ये थोडासा आम्हाला म्हणजे बॅट पॅचला जायला लागलं. त्याच्यामुळे थोडासा आम्ही माघार होतो. पण आज आमच्या गावात आमच्यापासून 1 किलोमीटरवर मैदान आहे, पण समजा गावातच आहे आमचे. तिकडे फायनलला राहिला म्हणजे आमचा खूप मोठा मान ठेवला आहे त्यांनी. आणि पहिल्यांदा मैदान होतं हा म्हणजे तुमच्या मैदान भागामध्ये? पहिल्यांदा होतोय आमच्या वाडा तालुक्यामध्ये, पहिल्यांदा 3 फेऱ्याचं मैदान होतोय. आणि तिकडे फायनलला राहणं म्हणजे आमच्यासाठी खूप अभिमानची गोष्ट आहे का आमच्या बैलांनी आमची मान ठेवली इकडे आमच्या वाडा तालुक्यात. आता सांगा बलमाचा थोडा इतिहास आणि त्याच्यानंतर कोणता बैल घातला आज बलमाच्या सोबत? इतिहास म्हणजे 2017 पासून आमच्याकडे बैल आहे. आम्ही आदत बच्चा आणलेला आहे एकदम. आम्ही घरी आणून शिकवलेला आहे बैलाला. 2017 पासून आम्ही त्याला सांभाळतोय आणि आजपर्यंत आहे आमच्याकडे तो. आणि खूप आम्हाला म्हणजे गुलाला म्हणजे भरपूर दिलेले आहेत. असा म्हणजे जेवढी पण जिद्दीची गुलाले आहेत ते आम्ही घेतलेले आहेत ते बैलावर. भरपूर काय हे केलं आहे. आणि आता आम्ही नाशिकचा बैल मागवला आहे. हे आमचे जोडीदार आहेत सगळे नाशिकवाले, यांचा बैल आहे तो. बरोबर. वासरू आहे का? वासरू आहे, चौसा आहे दाताला. आणि आता कितव्या सेमीमध्ये गाडी पळाली आपली? 6व्या सेमीमध्ये कडणी गाडी होती, आपल्या 7व्या तासाला गाडी होती. आणि निकाल पेंडिंगला राहिलेला. पण फायनल बदलापूरचा बैल होता महबूब. हा महबूब करून बैल होता. 8001. 8001 महबूब. त्याला निकाल आपल्याला भेटला त्याच्यात. आता पहिल्यांदा फायनलचा गुलाल घेता तुम्ही, त्यानंतर भरपूर मोठा संघर्ष पण आहे त्याचा बघा. आता तुम्ही सांगितलं आणि त्याचा काल पण आहे. आता तुम्ही सांगितलं सोन्या DSPच्या ज्या गाड्या होत्या पहिले सुरुवातीचा काल, आणि त्याच्यानंतर मध्यंतरी त्यांनी कुठेतरी एक आजारामध्ये कारला दिवस, म्हणजे तुम्ही संभाळणी केली त्याची कुठेतरी, त्याला बघा असं सोडला नाही कुठे जाऊन. हो, काय बोलाल? तेच आम्हाला खूप मोठा म्हणजे आम्ही त्याला ठेवला आजपर्यंत. आमच्यासाठी तो खूप मोठा म्हणजे एक आमचा शौक पुरा करतोय तो बैल. आणि त्याच्या जीवावर आम्ही शौक करतोय. आम्हाला खूप अभिमान आहे त्या बैलाचा का तो आमच्या दावणीला आहे. फक्त आम्हाला आज एक खंद आहे, सर्वात मोठा खंद आहे का आमचा जो मोठा भाऊ होता तो मागच्या वर्षीपर्यंत आमच्या जोडीला म्हणजे आमचा आधारस्तंभ, शर्यत क्षेत्रात म्हणजे आमचा आधारस्तंभ होता. पण तो मागचे डिसेंबर महिन्यामध्ये त्याला म्हणजे दीर्घ आजाराने त्याला हे झाला. बरोबर. आज तो स्वर्गीय एक म्हणजे पावला आहे. बरोबर. तो आम्हाला खूप मोठा खंद आहे का तो आमच्यात नाही आहे आज. त्याला त्याची कमी आम्हाला खूप जाणवते आज. आणि कुठं पण प्रत्येक जागेवर आम्हाला त्याची कमी खूप जाणवते. आणि बलमाचा मला वाटतं आजचा गुलाला दादांसाठी जास्त आम्ही त्यालाच डेडिकेट करू, बघा, त्याला समर्पित करू. आणि पहिल्यांदा मैदान होतं, या मैदानाविषयी काय बोलाल? कारण मैदान पण खूप चांगलं झाला. आणि ते सोनूताईचे खूप खूप आभार की ते इथपर्यंत आले. शहापूरला राहून ते वाडा तालुक्यात मैदान घेतला त्यांनी, आणि वाडा तालुक्यात मैदान घेऊन त्यांनी यशस्वी पार पाडलं मैदान. खूप मोठा त्यांचा हे आहे. बरोबर. आता दावणीला कुठली बैल आहेत सध्या? खाली बलमाच आहे का? आता आमच्याकडे दावणीला बाकी वासरं आहेत, अशी 7-8 बैल आहेत आमची टोटल वासरं. आणि भिंगी पण, आपण मला वाटतं भिंगीची मुलाखत हो, भिंगीनी पण खूप आमचं नाव केला. आणि काही याच्यानी आम्ही भिंगी तिकडे समलायला वाहिला असायचं, तिकडे पण काहीतरी त्याला आजार झाला आणि मागचे 1 वर्ष झाला जवळपास तो पण अटॅक येऊन तो पण एक्सपायर झाला. बघा, म्हणजे त्यांनी पण आमचं खूप मोठं नाव केलं भिंगीनी पण. या क्षेत्रामध्ये मला वाटतं ना, भले गाडा मालक ते म्हणतात ना की आपल्या घरचा सदस्य किंवा आपला दावणीला असलेला एका प्राणी, पण कुठल्यामध्ये भेदभाव नसतं. प्राणी असं किंवा घरचा एकासारखा जीव लावला जातो. एकासारखा जीव जेवढे पण आहेत आमच्याकडे वासरा बिसरा आहेत सर्व समान आहेत आमच्यासाठी, कारण आम्ही त्यांच्यावर शोक करतोय. ते आहेत तर आमचा शोक पुरा होतो. बरोबर. आता मला एकदा भरपूर दिवसानंतर मुलाखत होते म्हणून तुमचे कुठल्या नावाने गाडी पळते ती एकदा सांगा. आमची गाडी पळते जफर जहूर पटेल कुडूसवाडा हे नावाने. बलमा ग्रुप हे चाविंद्रेचे आहेत, आमचे जोडीदार सर्व आहेत. आम्ही सर्व एकत्रच असतो. याच्यात आमचा काही आहे नाही, फक्त नाव आमचा कुठलाही बैल असो, नाव जफर जहूर पटेल हे कुडूसवाडा हेच नावाने पळतो. बरोबर आहे. आणि जसं आता मुंबईला पण आपले जसं त्या भागामध्ये पनवेल, डोंबिवली इकडे पण खूप सारे संबंध आहेत तुमचे. काही गाडा मालकाचे काय सांगाल नावं? सर्व आमचे म्हणजे जेवढे पण आहेत, संदीपबाई झाले त्यांच्याशी पण आमचे खूप चांगले संबंध आहेत. पप्पू शेठ झाले, अविनाश दादा झाले, हे जेवढे पण आहेत ते सर्व आमचे कॉन्टॅक्टमध्ये आहेत. पनवेलमध्ये विकास दादा झाले, आतिश पाटील झाले, हे जेवढे पण आहेत ते आमच्याशी खूप चांगले संबंधमध्ये आहेत. आम्ही जातो शर्यत म्हणजे प्रत्येक याच्यात
शर्यत क्षेत्रात आम्ही चांगल्यात चांगला आमचे संबंध आहेत सर्वांचे. निखिल भोईरे डोंबिवलीचे बरेचसे आहेत असे सर्व. आता फायनलचा गुलाल घेताय, काय अपेक्षा असते? म्हणजे गुलालच घ्यायचा का आता नंबरामध्ये राहायचं? आता अपेक्षा आमच्या मैदानाचं आहे, प्रत्येकाला अपेक्षा असते की नंबरच करावा. बरोबर. आता देवाकडे आहे, काय आहे ते नशिबाला आपल्या ते भेटेल. बरोबर आहे. आणि हे त्याला पुढे पाडा. हे संस्कार driver. आमचे प्रत्येक वेळेला गाडीला बिनजोड असो किंवा मैदान असो, हे गाडीला आमचे ड्रायव्हर असतात, संस्कार ड्रायव्हर मांजरलेचे. बघा हा, हे आमचे फिक्स ड्रायव्हर आहेत, कंटिन्यू आमच्या गाडीवर हेच बसतात. बरोबर. आता संस्कारला विचारतो गाडी कशी पळाली की माईक काय बोलशील? त्याला आता संस्कार पण थोडंसं आता बोलायला घाबरते, कारण कुठेतरी बघा प्रत्येक गाडीवर त्याला पण बसायचं असतं, म्हणून त्याच्या मुलं कसं ड्रायव्हर असताना कुठली भूमिका नाही मांडू शकत. आता त्या वासराचे जे तुम्ही एकदम मला नाव सांगा, कुठला वासरू घातलेला? त्याचा शिन्नरवरनं आलेत. नाव बोल पूर्ण. सूरज कापसे. मी देशवेंडीचा आहे. वासरू माळवाडीचा आहे, फंट्या म्हणून बाळगुळवे यांचा. आणि वासरू फक्त प्रेमा खातीर आलेला आहे. निखिल भोईरचा फोन आला, म्हणे आपल्याला बैल पाहिजे. 2 दिवस आधी फोन आलेला, लगेच बैल भरला, घेऊन आलो, मैदानात फायनलसाठी पात्र झालो. बघा. आणि कधीपासून संबंध आहेत आता हे तुम्ही? संबंध आमचे 2008-9 पासून संबंध आहे. त्यांच्या एक मैत्री खातर बैल आला फक्त इथं. बरोबर आहे. आणि कुठेतरी मला वाटतं आज या मैदानाला नाशिक भागातून किंवा जालना असेल किंवा या भागातून खूप सारी बैला आल्यात बघा, आणि बरीचशी बैला गुलालामध्ये पण राहिल्यात. काय बोलाल? बैल सर्वांना अभिनंदन आहे सर्वांचे. आणि सर्वांना गुलाल काही शक्य झाला नाही, पण ज्यांना झाला त्यांना अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. बरोबर आहे. आता जोडी कशी पळाली वासरा? आता अनुभवी बघा, एक म्हातारा बैल, अनुभवी बैल, त्याच्यामध्ये आपण वासरू टाकतोय, म्हणजे कसा काय विचार केला? काय नाही, बैल मी पहिल्यापासून बघलेला आहे. तो बैल टॉपमध्येच पळत होता. मध्यंतरी थोडा बॅक फुटला गेला, पण मग आता निखिल भोईरचा फोन आला, म्हणे बैल टॉपमध्ये पळतोय आता, परत बैल पाहिजे. म्हणलं एक बैल आहे आपल्याकडे, घेऊन येतो. आणि आणला, गुलालासाठी पात्र झाला. बरोबर. गाडी 1 नंबर पळाली. चला, तुम्हाला फायनलच्या गुलालसाठी, आता गुलाल तर झालेलाच आहे, 1 नंबर व्हावा किंवा 2 नंबर व्हावा त्याच्यासाठी मी शुभेच्छा देतो. कारण कुठेतरी जसं आता तुम्ही बघा जे नातं संबंध टिकून ठेवलेत ना, हे कायम असं टिकून ठेवा. या क्षेत्राला अजून पुढे नेण्याचा प्रयत्न करा, हीच अपेक्षा ठेवीन मी तुमच्याकडनं. धन्यवाद. नाशिककरांचा फंट्या चांगली जोडी पळाली. महबूब 8001 सोबत लढत झाली. पुरुषवाडा त्यांचा बलमा आणि नाशिकचा फंट्या, संस्कार ड्रायव्हर मांजरली यांनी गाडी पळवली आणि फायनलला गाडी आता पळणार आहे ही गाडी. चला बघूया, फायनलचा आता फेरा लवकरच पळेल. आपण बैलांना विश्रांती देऊया आणि पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देऊ.